गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल समीक्षा। आजचा दिवस असा निघाला आहे आमच्यासाठी काही सांगू शकत नाही। जाऊ द्या असो, आमचा दिवस तर नेहमी तशीच निघत असते। तुम्ही लोक कसे आहात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा, एन्जॉयमेंट करा। आज वटपौर्णिमेचा दिवस आहे आणि आमचा दिवस कसा निघाला मी एक्सप्लेन नाही करू शकत, एक्सप्लेन नाही करू शकत। असा भयानक दिवस निघालेला आहे आमचा। घरात सर्व आहे पण एकच वस्तू आहे नाही ज्याने की आम्ही वटपौर्णिमा साजरी करू शकत नाही। तुम्हाला नक्की सांगेन मी व्हिडिओमध्ये का बरं आमच्यामध्ये घरी काय नाही आहे, मी नक्की सांगेन। एवढं गरमी होते ना खूप जास्त। आणि आजचा वटपौर्णिमेचा दिवस सर्व तयारी झालेली आहे, मेहंदी काढून झालेली आहे, सर्व झालं, साडी सिलेक्ट झाली आहे, सर्व झालं आहे। फक्त एकच वस्तू नाही आहे आमच्या घरी, ते म्हणजे पाणी। कालपासून आमच्या घरी नळ आलेला नाही आहे, आमच्याकडे एक बूंद सुद्धा पाणी नाही आहे, पसारा तसाच पडलेला आहे, एकही काम झालेलं नाही आहे, काहीच नाही झालेलं आहे। तशा हालतमध्ये का करायचं का नाही ते विचारच करून राहिलेलो आम्ही, का करावं ना का नाही। आणि इथे पाण्याचे एक बूंद सुद्धा नाही आहे। तुम्ही समजू शकता की काय बोलायचं आहे मला, की एक बूंद पाणी नाही आहे म्हणजे तुम्ही समजू शकता। इथे गरमीने एवढे हाल होऊन राहिले आहे, खूप जास्त सांगू शकत नाही, एवढे गरमीने हाल होऊन राहिले आहे। आणि कूलरमध्ये सुद्धा पाणी टाकायला पाणी नाही आहे आमच्याकडे। कालपासून नळ गेला पण आला नाही, सकाळी 6 वाजता येत असते पण तोही नळ आलेला नाही आहे। आम्ही त्या भरोश्यावर बसलेलो होतो की 6 वाजता नळ येईल तर आमची कामं होऊन जाईल, पण आमची कामंसुद्धा नाही झाले आहे, काहीच नाही। बघू शकता पसारा कसा पडलेला आहे, बघा पसारा कसा पडलेला आहे, आमचा पूर्ण पसारा पडलेला आहे। आणि सांगू नाही शकत का कंडिशन आहे आमची। आमच्याकडे ज्याच्याकडे पाणी एवढं भेटत असते त्यांना कदर नसते ना, आमच्याकडे पाणी नाही आहे। विचार करा, लोकांकडे पाणी असते तर ते किती वेस्टेज करते, आणि ज्याला पाणी नाही भेटत त्यांना जाऊन विचारा की पाण्याचं महत्त्व काय, तो आम्हाला विचारा। कारण की आमच्याकडे खरंच पाणी नाही आहे। आणि आज वटपौर्णिमेचा दिवस आहे, उपास आहे, पाणी प्यायलासुद्धा पाणी नाही आहे। तर ठीक आहे असो, पाणी प्यायला तर आम्ही दुसऱ्याकडून आणू, पण जे कामं करायचे आहे ते कुठून आणू, त्यासाठी कुठून आणू पाणी एवढं, विचार करण्यालायकच गोष्ट आहे। इथे सर्व सजून वगैरे तयार झालेलं आहे पण घरची कामं नाही झाले आहे। इथे 11 वाजून राहिले, 10:30-11 वाजत आहे, अजूनपर्यंत काहीच आवरसावर नाही झालं। आणि वटपौर्णिमेची जी पौर्णिमा लागत असते ते 11:35 लागत आहे। आता काय करा तो विचार येऊन राहिला। तुम्ही नक्की ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला नक्की सांगेन मी की समोर काय झालं आणि काय नाही। नळ आलेच नाही ना, इकडे बघू शकता पूर्ण पसारा झालेला आहे। पसारा आमचं काही आवरलं नाही आहे, इकडे पाण्याची कमी आहे, लाईट नाही आहे, का करू काही सांगता येत नाही। आणि इथं काकू इथं झाडझुडीत लागलेले आहे, कारण की त्यांच्या इकडे पाणी आहे नुसतं झाड। एक कमी होती, पाणी तर होतं नाही, आता एक कमी होती, लाईन पण चालली गेली, तेही चांगलं झालं। आता का करावं विचार येत आहे, पूर्ण लाईन पण चालली गेलेली आहे आणि पाणी तर आहेच नाही, का करावं। नवरोबाला फक्त उपासच धरून 7 जन्मी मागावं का माहीत नाही। एक तर लाईनही गेली, पाणीही नाही आहे, आता करावं तर करावं का। नक्की तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन का करायचं तर। तिकडे बनता घुसून मम्मी तिथं गेली आहे एक गुंड पाणी आणण्यासाठी। बघू शकता आमच्या घरासमोरचं घर आहे, तिथं बोरिंग वगैरे चालू करण आणि मग बोरिंगमधून थोडंसं देवासाठी पाणी घेऊन येतं एक गुंड। अशी हालत आहे आमची आता, का करू शकतो। शेवटी नळच नाही आले तर कुठून पाणी आणायला लागत आहे, विचार नाही करू शकत। एक गुंड पाणी आणून फक्त देव घासू आम्ही, आज वटपौर्णिमा आहे ना म्हणून। इथे बघा अशी मस्ती चालू झाली आहे, इथे झाडझूड वगैरे चालू करत होती मी, पण हा मदतच वरती आला कारण की मम्मी तिकडे चालली गेली होती। तर बघू शकता एका गुंडासाठी आम्हाला कुठं जावं लागते।
इथून पाणी भरावं लागत आहे. तिथून त्या गड्ड्यातून पाईप गेला तर तिथपर्यंत नाही. वरत लावलाय ना म्हणून, वरत लावलाय ना म्हणून. वर अजी वरत टंकीत पाणी चढत आहे ना, मशीन चालू केल्यावर चढते ना वरत. इकडून पाणी येते. हो का, जास्त गेला असेल मग तू वरत, असं होऊ शकते ना. हो का, तर जेवढं भेटेल तेवढं. हा पाय ना बुटलं घेऊन आला आपलं. आतापर्यंत नव्हतं पाणी, तू कुठे गेला होता रे तू? आतापर्यंत पाणी नव्हतं, तू कुठे गेला होता? हो, रात्री आला होता, झोपेत होता तू? हो का, काही बी होऊच नाही शकत, होऊच नाही शकत. हो ना, आमच्या इथं पहिले बाजूच्याला माहीत होऊन जाते. मग काऊन बुटलं घेऊन आला तू? हे देवासाठी पण नाही उपयोग होत. बरं झालं इथून दिलं तरी पाणी, तेवढं तरी होऊन दे ना. एक बादली मी बी घेऊन येतो वरतं आंघोळीसाठी. पण पाणी चढत नाही ना, पण तेच तर. ते पिण्यासाठी चांगलं आहे का मग पाणी? पाणी प्याले बी नाही ना, प्यालेही नाही म्हणूनच तर. कुठून कुठून पाईप आणत आहे. परत तर पहिले सांगलं वाटतं तिकडून, तिथूनच आणलं. बापरे, पाण्याची टंचाई काका करू शकते. इथं माझी आंघोळ झालेली आहे फायनली. मला पाणी भेटून गेलं, काकूला भेटायचं आहे पण पुरसला उभी आहे. पूजा वगैरे झालेली आहे, आंबे वगैरे घेतलेले आहे, आरतीचं ताट वगैरे काढून झालेलं आहे. आता सावित्रीची तयारी झाली आहे, बघू शकता तुम्ही. साडी वगैरे सर्व ज्वेलरी वगैरे काढून झालं. आता वट पूजाला जाऊया, चला. त्याला चप्पल नाही घातली, काही नाही घातली. आणि तो वैष्णवी, हा इकडच्या आतून कर, मी तर म्हणली. हो हो, तिकडचा आतून कर ना, पप्पाकडचा. काकू, ओ काकू, ओ काकू, इकडं बा एक एक जण. ओ वहिनी, थांबा एक मिनिट. हां द्या. काकू, ओ काकू, स्माइल तर ठेवा. मंदिरात जातो तसंच करावं लागतं.
इथे वड वगैरे बोलून झालेलं होतं, आमची पूजा वगैरे झालेली होती, तिथं ओटी वगैरे घेऊन झालेली होती, सर्व कार्यक्रम झालेला होता. मग आम्ही परत घरी आलो. मग संध्याकाळचा वेळ झाला आणि इथे नाश्ता वगैरे बनवून घेतला. दिवसभर आम्ही काही खाल्लं नाही की 3-4 वाजून गेले होते आणि एवढी गर्मी होती खूप जास्त. आणि सर्व झाले कामं आता. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटवर सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.